नमस्कार बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 17 फिफ्थ स्टँडर्ड मॅथ्सचं म्हणजेच इयत्ता 5वी गणित सेमी इंग्लिशचं आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 17 आणि ह्या प्रॉब्लेम सेटचा आज आपण बघणार आहोत भाग 2. भाग 1 मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 चे सगळे सम्स बघितलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाग 2. चला तर मग आजचा व्हिडिओ आता आपण सुरू करूया. आता आपण प्रॉब्लेम सेट 2 मधला प्रॉब्लेम सेट 17 मधला क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतंय, फाइंड अन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. म्हणजे खाली त्यांनी काही फ्रॅक्शन दिलेले आहे आणि प्रत्येक फ्रॅक्शनचा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन शोधायचं आहे, पण त्या इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 18 आला पाहिजे. ठीक आहे, आपण इथे एक एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल बघू आपण. चला पहिलं सोडूया. 1/2 1/2 इज इक्वल्स टू बॉक्स बाय 18. ठीक आहे, याचा आपण 1 नंबर म्हणूया. 1/2 इज इक्वल्स टू बॉक्स बाय 18. तर आपण मगाशी क्वेश्चन नंबर 1 मध्ये जसं बघितलं तसंच करायचं आहे आपल्याला. इथे त्यांनी काय म्हटलं, डिनॉमिनेटर 18. म्हणजे इथं प्रत्येक फ्रॅक्शनला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असा शोधायचा आहे की त्याचं डिनॉमिनेटर 18 आला पाहिजे. मग आपण सॉल्व्ह करूया. मग अशी कसं सॉल्व्ह केलं होतं तसं आपण सॉल्व्ह करूया परत. ठीक आहे, 1/2 इज इक्वल्स टू 1/2 इज इक्वल्स टू बॉक्स बाय 18. ठीक आहे, मग आपण 2 ला कुठल्या नंबर बरोबर मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आन्सर 18 येतं? 2चा टेबल येतो सगळ्यांना 9. 2 ला 9 ने मल्टिप्लाय केलं आन्सर 18 येतं. मग आपण इथं मल्टिप्लाय बाय 9 लिहिलेलं आहे, त्यामुळे इथं पण आपल्याला मल्टिप्लाय बाय 9 लिहावं लागणार आहे. मग 2 9 जा 18, तसंच 1 9 जा 9. मग इकडं 1/2 इज इक्वल्स टू 9/18. बघा किती सोपं होतं बरं. आपण मगाशी केलं त्याचप्रमाणे करायचं आहे, हो की नाही? मग आपण यातलंच अजून एखादं उदाहरण बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 2चं अजून एक उदाहरण बघूया. आपण मग 1/2 बघितलं, आता आपण डायरेक्टली 4/6 बघूया. 4/6. आता 4/6चं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला पाहिजे आहे ज्याचं डिनॉमिनेटर 18 आहे. ठीक आहे, 4/6चं असं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन पाहिजे ज्याचं डिनॉमिनेटर 18 आहे. मग आपण पहिल्या बघितल्याप्रमाणे तसंच करूया. 4/6 इज इक्वल्स टू 4 इथे 6 इक्वल टू बॉक्स बाय 18. ठीक आहे, मग 6 ला कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आन्सर 18 येतं? व्हेरी गुड, 3 ने. 6चा टेबल येतो सगळ्यांना. 6 3 जा 18. मग आपण इंटू 3 जो खाली वापरला आहे तोच आपण वरती वापरणार, इंटू 3. मग 4 3 जा 12. मग आपले इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काय मिळालं? 4/6 इज इक्वल्स टू 12/18. हे आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळेल. ठीक आहे, आपण अजून एक उदाहरण बघूया ह्या क्वेश्चनचं. आपण 1/2 बघितलं, 4/6 बघितलं. आता आपण डायरेक्टली 5/3 बघूया. मधले जे आहेत ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, एकदम सोपं आहे. मी सांगते त्या पद्धतीने करायचं फक्त. बघा, 5/3 इज इक्वल्स टू 5/3 इक्वल टू बॉक्स अपॉन 18. आता इथे आपण प्रत्येक डिनॉमिनेटर 18च का घेतोय? कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलंय डिनॉमिनेटर 18 आला पाहिजे. ठीक आहे, मग इथं आपण 18 आणलेलं आहे त्यामुळे. मग आता 3 ला कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 18 येतं बरं? 3 6 जा 18. मग इंटू 6. 3 6 जा 18. मग आपण इथं इंटू 6 वापरलं आहे, मग आपण वरती पण इंटू 6 वापरणार. 5 6 जा काय? 5 6 जा 30. मग इथं काय आलं? 5/3 इज इक्वल्स टू 30/18. हे आपलं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आलेलं आहे. तर ह्या क्वेश्चनमधले मी फक्त तुम्हाला एवढेच सम्स करून दाखवणार आहे. बाकीचे तुम्ही करून बघा, कसं करायचं हे तुम्हाला नक्की समजलेलं असेल. पुढचा क्वेश्चन आता आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. फाइंड अन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे बघा, आपण मगाशी केलं तसंच आपल्याला करायचं आहे, फक्त आता इथे डिनॉमिनेटर काय पाहिजे आपल्याला? 5 डिनॉमिनेटर पाहिजे. काय पाहिजे? डिनॉमिनेटर 5. मग आपण पहिल्या क्वेश्चनपासून सुरुवात करूया.
6/15 is equals to 6/15 equal to box upon 5. ठीक आहे, यांनी काय म्हटलं डिनॉमिनेटर 5 आला पाहिजे, म्हणून आपण इथे डिनॉमिनेटर ऑलरेडी 5 लिहिणार आहे, आपल्याला हा बॉक्स पाहिजे. मग आता 15 आणि 5 मधलं रिलेशन काय? 15 ला कशाने मल्टिप्लाय केलं 5 येतं? नाही, असं होणार नाही, कारण 5 लहान आहे, मी ते आपल्याला डिवाइड करावं लागेल. राईट, 15 ला कशाने डिवाइड केल्यावर 5 येतं? 3 ने. मग कसं कळणार आपल्याला? मग आपण उलटं करून बघायचं. जर तसं नाही जमलं तर 5 3 जा 15, मग 5 3 जा 15 म्हणजेच 15 डिवाइड बाय 3 इज इक्वल्स टू 5. राईट, मग आता इथं मी डिवाइड बाय 3 केलेले आहे, मग मला वरती पण डिवाइड बाय 3 करावं लागणार आहे. मग 6 ला 3 ने डिवाइड केल्यावर काय आन्सर येतं? 6 डिवाइड बाय 3 इज 2. मग माझ्या बॉक्समध्ये आन्सर आला आहे 2. मग मी इथं लिहिणार 6/15 इज इक्वल्स टू 2/5. आलं लक्षात? एकदम सोपं आहे. तिथे डिनॉमिनेटर 18 दिलं होतं, इथे डिनॉमिनेटर 5 दिलेलं आहे. ठीक आहे, आपण यातलं अजून एक उदाहरण बघूया. आता आपण 12/30 बघूया. ठीक आहे, 12/30 इज इक्वल्स टू 12/30 इज इक्वल्स टू बॉक्स बाय 5. इथं पण आपण डिनॉमिनेटर 5 घेणार, कारण त्यांनी क्वेश्चनमध्येच सांगितलं होतं डिनॉमिनेटर 5. मग आता 30 आणि 5 मधलं रिलेशन लक्षात घ्या. आता 30 आणि 5 मल्टिप्लाय करून नाही येणार, इथं आपल्याला डिवाइड करावं लागेल. मग 30 ला कशाने डिवाइड केल्यावर तुमचा आन्सर 5 येणार आहे? 6 ने. 6 5 जा 30 म्हणजे 30 डिवाइड बाय 6 इज 5. मग डिवाइड बाय 6 केले, मग आपल्याला इथं पण डिवाइड बाय 6 करावं लागणार आहे. मग 12 डिवाइड बाय 6 काय आहे? 12 डिवाइड बाय 6 2. मग इथं आपल्या बॉक्समध्ये आन्सर 2 आले. मग 12/30चं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे 2/5. काय आला आन्सर? 2/5. ठीक आहे, आता आपण ह्याच क्वेश्चनचं अजून एक उदाहरण बघूया. आता आपण हे बघूया शेवटचं 21/35. मग 21/35 इज इक्वल्स टू 21/35 इज इक्वल्स टू बॉक्स अपॉन 5. डिनॉमिनेटर शुड बी 5. मग आता बघा 21/35, 35 आणि 5 मधलं रिलेशन लक्षात घ्या. 35 ला कशाने डिवाइड केल्यावर 5 येणार आहे? 7 ने. ठीक आहे, 35 डिवाइड बाय 7 आन्सर आलं 5. मग डिवाइड बाय 7 मग आपण इथं पण डिवाइड बाय 7 करणार आहे. मग 21 डिवाइड बाय 7 काय आन्सर? 3. ठीक आहे, काय आलं आन्सर? 3. जर तुम्हाला डिव्हिजन नसेल जमत तर मग हे असं उलटं मल्टिप्लिकेशन करा, पण शक्यतो तुम्ही डिव्हिजनचं पण प्रॅक्टिस करा. आणि मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला डिव्हिजन अजूनही नीट समजत नसेल तर तुम्ही 4th स्टँडर्डचं म्हणजे इयत्ता 4थीचे जे माझ्या चॅनलवर डिव्हिजनचे व्हिडिओ आहेच ते नक्की बघा, तुमची बेसिक कन्सेप्ट डिव्हिजनची क्लिअर होईल. ठीक आहे, आता आपलं इथं आन्सर आलं 21/35 इक्वल टू 3/5. ठीक आहे, आता मी ह्या क्वेश्चनमधले तुम्हाला हे 3 सोडून दाखवले, मधले 2 तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. फ्रॅक्शन्स हे मुलांना अवघड वाटतं, पण ॲक्च्युली फ्रॅक्शन्स हे खूप सोपं टॉपिक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिवन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. म्हणजे काय की आपल्याला खाली काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, त्या फ्रॅक्शन्समधनं आपल्याला जे फ्रॅक्शन्स इक्विव्हॅलेंट आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर आपण त्या जोड्या कशा लावायच्या आपण बघू. म्हणजे आपल्याला काय करायचं नेमकं, हे प्रत्येक फ्रॅक्शन्स हे म्हणजे इथे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्यातले काही फ्रॅक्शन्स इक्विव्हॅलेंट आहे, तर आपण एक एक बघू. आता आपण इथे सगळ्यात पहिले हे फ्रॅक्शन बघू आणि याच्याशी इक्विव्हॅलेंट यापैकी कोणता फ्रॅक्शन आहे तो बघायचा आहे. आता बघा 2/3 असं आपलं फ्रॅक्शन आहे. मग आपल्याला इथला जो फ्रॅक्शन तो इक्विव्हॅलेंट बघायचा. मग आपल्याला असा बघायचा आहे फ्रॅक्शन की ज्याचा जो न्यूमरेटर आहे म्हणजे जो वरचा हा 2चा मल्टिपल पाहिजे. न्यूमरेटर हा 2चा मल्टिपल म्हणजे 2च्या टेबलमध्ये आला पाहिजे आणि डिनॉमिनेटर जो आहे तो 3च्या टेबलमध्ये आला पाहिजे. आलं लक्षात? मग इथला कुठला असं फ्रॅक्शन आहे की ज्याचं न्यूमरेटर हा 2च्या टेबलमधला आहे, डिनॉमिनेटर हा 3च्या टेबलमधला आहे. 5/7 आहे का नाही, 5/11 आहे का नाही, दोन्ही 2 आणि 3च्या टेबलमध्ये नाही. 7/9 पण नाही. आता 14 आणि 18, 14 2च्या टेबलमध्ये येतं आणि 18 3च्या टेबलमध्ये येतं. राईट, पण मग किती जा वरती आणि खाली सेम आला पाहिजे. ठीक आहे, काय म्हणते मी, वरती आणि खाली सेम आला पाहिजे. म्हणजे 2 हे बघा
14 कितीचा येतं 2 7 जा 14 आणि 3 9 जा 18. मग हे बरोबर आहे का नाही? इथला हा नंबर आपल्या सारखाच आला पाहिजे की नाही, त्याच्यामुळे हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन नाही आहे. मग हे कट झालं. आता पुढचं बघूया आपण. 15/33 नाही 15 2च्या टेबलमध्ये नाही येत. 18/27 2च्या टेबलमध्ये येतं. मग आपण बघूया 2 9 जा 18. ओके, नंतर 27 आहे ना, मग 3 9 जा 27. ओके, व्हेरी गुड. म्हणजे बघा हे दोन्ही नंबर आपले सेम आलेले. मग आपले इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काय आहे? याचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन हा आहे. मग आपण इथं खाली लिहिणार 2/3 इज इक्वल्स टू 18/27. हा आपलं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला सापडला. ठीक आहे, आता आपण ही दुसरी जोडी ना ती बघूया. आता आपल्याला 5/7 जो आहे त्याचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन शोधायचं आपल्याला. मग आपण पुढचा बघायचा. ठीक आहे, आता हा नंबर आणि हा नंबर ऑलरेडी इक्विव्हॅलेंट झालेले आहेत. कुठे गेला आपला? हां, हे इक्विव्हॅलेंट झालेले आहेत. मग आपल्याला 5/7चं इक्विव्हॅलेंट शोधायचं आहे. मग 5 वरचा नंबर 5च्या टेबलमध्ये आला पाहिजे. दुसरं 7चं बघा हा आहे. ठीक आहे, 5/7. आता 10/4 कसं येतं? 5 2 जा 10 आणि 7 2 जा 14. ओके, बघा ह्या दोन्ही नंबर सेम आलेले, म्हणजे 5 आणि 2 हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत आणि इथं 3 आणि हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन होते. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. पुढचा फ्रॅक्शन कुठला आहे आणि त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कोणता आपल्याला सापडतोय ते आपण बघूया. ठीक आहे, आता पुढचं फ्रॅक्शन आहे 5/11. मग मी इथं लिहिते 5/11. ठीक आहे, मग 5/11 इज इक्वल्स टू बघा आता वरचा टेबल 5च्या वरचा नंबर हा 5च्या टेबलमध्ये आला पाहिजे आणि खालचा 11च्या. तर मला इथं हा दिसतोय बघा 33, 15/33. तो ऑब्व्हियसली 5 3 जा 15 आणि 11 3 जा 33. म्हणजे याचा इक्विव्हॅलेंट काय आहे? 15/33. हे तुम्ही एकाखाली एक सगळे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन लिहू शकता. ठीक आहे, मग याचा इक्विव्हॅलेंट हा झाला. आता आपल्या शेवटच्या ह्या दोन जोड्या उरलेल्या, राईट? 7/9 इज इक्वल्स टू 14/18. आता हीच उरलेली आहे म्हणून ह्याच दोघींची जोडी लागणार आहे, पण तरी आपण एकदा चेक करून घेऊ. 7 2 जा 14 आणि 9 2 जा 18. म्हणजे दोन्हीकडे 2 आहेत, म्हणजे मग ही पण आपली इक्विव्हॅलेंट जोडी झालेली आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर 4. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 आपण बघूया. फाइंड 2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. म्हणजे खाली यांनी जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्याच्यापैकी प्रत्येक फ्रॅक्शनचा आपल्याला 2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करायचे. तर आपण सगळ्यात पहिले इथं बघूया 7/9. ठीक आहे, 7/9चं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला तयार करायचं आहे. आता इथं यांनी न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर काय असावं हे काहीच सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण आपल्या मनाने तयार करू शकतो. मग मी इथं 2 घेणार आहे. 7 × 2 अपॉन 9 × 2. 7 2 जा 14, 9 2 जा 18. ठीक आहे, हा एक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन झाला. आता मग पुन्हा 7/9चा अजून एक करायचं. त्यांनी 2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करण्यास सांगितले. मग मी काय करणार? 4 ने करते. ठीक आहे, 7 4 जा आणि 9 4 जा. 7 4 जा 28, 9 4 जा 36. मग याचे हे 2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार झाले. मग मी याच्या खाली काय लिहिणार? बघा माझी इथली खाली जागा संपली म्हणून मी इथे लिहिते. मग तुम्ही नोटबुकमध्ये कसं लिहायचं हे झालं. 7/9 इज इक्वल्स टू 14/18 इज इक्वल्स टू 28/36. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे तुम्ही हा जो नंबर आहे हा काही नंबर तुमच्या मनाने घेऊ शकता. ठीक आहे, मग आता आपण ह्याच क्वेश्चन मधला पुढचं एक उदाहरण बघूया. बघा आता हा जो आहे ना, हा शेवटचा हा आपण बघू. मधला जो आहे तो तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. मी हे पहिल्या आणि शेवटचं समजून सांगते. 3/11. आता 3/11ला आपण 3 नेच मल्टिप्लाय करून बघूया. इंटू 3, 11 × 3. 3 3 जा 9, 11 3 जा 33. आता पुन्हा अजून एक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला पाहिजे. 3/11 इज इक्वल्स टू 3 × 5 करूया आपण अपॉन 11 × 5. आता तुम्ही म्हणाल मॅडमनी 3 आणि 5 कसं काय घेतलं? हे मी माझ्या मनाने घेतलं. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनाने
2, 4, 5, 6 काही नंबर घेऊ शकता, कारण त्यांनी फक्त इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन शोधायला सांगितले. मग त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर किती असावा हे नाही सांगितले. मग आपण आपल्या मनाने कुठलाही नंबर फक्त वरती आणि खाली एकाच नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे, वेगवेगळे नंबर नाही. दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हींना एकच नंबरनी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग आता 3 5 जा 15 आणि 11 5 जा 55. ओके. आता यातला जो मधला आहे तो तुम्ही सोडवा, मी हे 2 सोडून सांगितलेले आहेत. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 17. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.